पैनगंगेच्या पात्रामध्ये सध्या हे शेतकरी जे उभे आहेत ते सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्या शेतकऱ्यांची आपण बातचीत करणार आहोत। मला सांगा, आंदोलन आहे रद्द करण्यासाठी, पण रद्द का करायचं? हा जो भक्ती महामार्ग चाललाय शेगाव ते सिंदखेड, याची सर्वात आधी तर गरज नाहीये, कोणाची मागणी नाहीये, शेतकऱ्यांची मागणी नाही, इव्हन आतापर्यंत जे लोकप्रतिनिधींना बोललो त्या लोकप्रतिनिधींची सुद्धा मागणी नाही। मग असा मागणी नसलेला, गरज नसलेला रस्ता, पर्यायी 4 मार्ग उपलब्ध आहे आणि चांगल्या याच्यामध्ये आहे, अशा याच्यामध्ये एवढा चांगला रस्ता उपलब्ध असताना उगीच शेतकऱ्यांची जमीन घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा सरकारला अधिकारही नाहीये आणि सरकारने ते करूही नाही। बरोबर आहे। हा भक्ती महामार्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा उपयोगाचाच नाही, शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा जमिनी याच्यामध्ये जाणार आहे। किती किलोमीटरचा हा रस्ता आहे? 109 किलोमीटरचा हा रस्ता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधून हा रस्ता जातो। तर 5000 एकर जमीन यात जाणार आहे। काळी कसदार पिकाऊ जमीन जाती आहे। जी वस्तू आपण निर्माण करू शकत नाही ती वस्तू नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि काळी माती निर्माण व्हायला हजारो वर्ष लागतात। आपण जर पुनर्निर्माण करू शकत नाही तर ती आपण नष्ट करू नये आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये असा आमचा हेतू आहे, अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आज आंदोलन करतो। किती शेतकरी याच्यामध्ये बाधित होणार आहे आणि किती शेत जमीन जाणार याच्यामध्ये? यामध्ये एक 5 ते 6 हजार एकर जमीन यामध्ये जाणार आहे आणि 5,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे। परंतु मला शासनकर्त्यांना एक सांगायचं, यापूर्वी समृद्धी महामार्ग झालेला आहे। त्या समृद्धी महामार्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय वेदना आजही होत आहेत। त्या शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी तुंबतंय, आजही त्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाही आहेत। पर्यायी महामार्ग असताना उगाच कुठेतरी भक्ती महामार्गाच्या नावाखाली महामार्ग करायचा आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या ज्या सुपीक जमिनी या सुपीक जमिनी हडपायच्या आणि नेमका या शासनाचा यामागचा उद्देश काय हे आम्हाला कळायला मार्ग नाहीये। आम्ही सातत्याने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून भांडतोय, लढतोय। अन्यथा आंदोलन केलं होतं ना? मी 5 दिवस हा भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं। या आंदोलनाच्या माध्यमातून मला शासनाला एकच दाखवायचं होतं की बाबा आमच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। अनेक गावं अशी आहेत की त्या गावातील शेतकऱ्यांनी 100% हरकती नोंदवलेल्या आहेत। अनेक गावं अशी आहेत की 70% वरती हरकती शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या आहेत। माझी जिल्हा प्रशासनाला एकच विनंती आहे, आम्ही आंदोलन केलं तेव्हा तालुका प्रशासनानं जिल्हाधिकारी महोदय यांना कळवलं, परंतु जिल्हा प्रशासनानं शासनाला कळवलं पाहिजे की एकूण एवढ्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, म्हणजे जेणेकरून मुख्यमंत्री महोदय यांना कागदपत्री विरोध दिसेल। बरोबर आहे। हा महामार्ग कामाचा नाही, शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनी त्याच्यामध्ये जर जात असतील तर शेतकऱ्यांचा विरोध होणारच आहे। आतापर्यंत शासनाची आपण धोरणं बघितली असतील, शासनानं ज्या ठिकाणी शेतजमिनी चा कशा पद्धतीने वापर केलेला आहे, समृद्धी महामार्ग झाला त्याच्यात किती शेतकऱ्यांना किती फायदा झाला आणि किती शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे आपण पाहत आलेलो आहे। तसंच हा भक्ती मार्ग गरज नसताना हा भक्ती मार्ग करतायत, म्हणून या शेतकऱ्यांचा विरोध या ठिकाणी आहे। शासनानं, राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत स्वामी, मयूर निकम, झी मीडिया।